Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navigable World. Me and Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे clinic day, ready झालो आहे. And yes, normal routine start झालंय. रचना किचन मध्ये सकाळचं जेवण नाश्ता रेडी करत आहे. आई आहे आईच्या रूम मध्ये, नायसा गेली आहे स्कूल मध्ये. बस बोलेल लाईफ इज रिअली अनप्रेडिक्टेबल. म्हणजे जे काही ट्रॅजेडी झाली लास्ट म्हणजे 2 days बॅक बोलू शकतात. इट्स रिअली शॉकिंग, अनबिलिव्हेबल आणि डिस्टर्बिंग आहे. म्हणजे पूर्ण वेळ तेच विचार येत राहतं की कसं झालं असेल, काय घडलं असेल. आणि मेन म्हणजे एवढे लाईव्स गेलेत, विच इज व्हेरी शॉकिंग आणि व्हेरी डिस्टर्बिंग. म्हणजे कोणालाच वाचू नाही शकलो आणि काही चान्सच नव्हता. आणि एवढे सारे मेडिकोज पण त्यात गेले. सो इट्स रिअली म्हणजे खूपच बिलीव्ह नाही होते. म्हणजे तेच सारखे अपडेट्स आणि तेच विचार करून म्हणजे बिलीव्ह नाही होते. इन शॉर्ट एवढंच आहे की एकदमच शॉक्ड आहे मी आणि इनफॅक्ट एव्हरीवन. बट एनिवेज तेच आम्ही म्हणत असतो की लाईफ इज रिअली अनप्रेडिक्टेबल. सो लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. एव्हरी मोमेंट इज स्पेशल. एव्हरी मोमेंट काय म्हणू शकतात इज प्रेशियस. सो लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट. अँड येस, नेहमी म्हणतो बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर. सो चला रेडी होतोय आणि आता जातोय क्लिनिकला. चल, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो ब्रेकफास्ट रेडी. आज आहे कांदे पोहे. हाय, काळजी घे. बोलू मला. आता वाजले दुपारचे 2 आणि नायसा स्कूलमधनं आली. सनी क्लिनिकला गेल्या, ते तुम्ही सगळं काही पाहिलं. पण आता सनीच आम्हाला घ्यायला आलाय कारण ना 1-2 कामं आहेत घरातली. काय रे म्हणतात त्याला, एक्झॉस्ट फॅन घ्यायचा आहे आम्हाला. कधीपासून आमचा बंद झाला आणि तुम्हाला माहिती आहे बाथरूम मध्ये आंघोळीनंतर किती गरम होतो. ॲटलिस्ट त्या निमित्ताने ते थोडंसं बरं तरी वाटतं आणि आपलं जे बाथरूम आहे ते थोडंसं फार क्लीन पण राहतं. इथे कुठं चाललंय? इथे आहे का? आणि आमची वॉशिंग मशीन आहे, त्याच्या खालचा स्टँड आम्हाला घ्यायचा आहे. सो अशी कामं कधीपासून पेंडिंग आहेत. फायनली आज आम्ही दोघांनी पण मनावर घेतला आणि निघालोत बाहेर. नायसा मॅडम पण आल्या आहेत. आणि सकाळी मस्त फिशचं बेत होतं. म्हणजे लंचला अजून आम्ही नाही जेवलोत, पण आईंना आवडलंय आणि त्याचं रील तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच बघायला मिळेल. रेदर आतापर्यंत तुम्ही बघितलं पण असेल, मला नाही माहीत कारण मी आत्ताच शूट केलंय, एडिट नाही झालाय अजून. तो ह्याच्या आधी पण येऊ शकतो किंवा ह्याच्या नंतर सुद्धा येऊ शकतो. हे मला काय माहित, बघायला लागेल त्या बास्केट मध्ये. सो वी आर बॅक. बरं एकाच जागेवर मिळालं ते. नाही सर बघा काय घेतलंय, तिच्या मापाची नाही तरी. काय तर डॉलला. सो बॅक टू होम आणि जेवणाची तयारी. आज आहे प्रॉन्स, सॉरी आज आहे पॉम्फ्रेट. वाजले 9:30. सनी येईल थोड्याच वेळात. नायसाला आई भरवत आहेत. नायसा कधी कधी लाडत आली की मग तिला असं असतं की प्लीज मला तुम्ही भरवा, मी नाही खाणार, असं वाला टाईप आहे. आणि मी आता इथे बनवतीये पालक राईस. पालक राईस म्हणजे काही नाही, फक्त पालकची जी प्युरी आहे ते आपलं जी पण राईस तुमच्याकडे जर लेफ्ट ओव्हर राईस असेल किंवा नसेल तर मग वेगळा राईस करा आणि मग त्या प्युरीमध्ये ते राईस मिक्स करा. पण येस ऑफकोर्स त्याला सिझनिंग पण पाहिजे. मग
गार्लिक, ऑरिगॅनो हे तुमच्याकडे असेल तर ते टाका, यम लागतं. आणि चिकन ब्रेस्ट आहे माझ्याकडे, सो मी त्याला प्रॉपरली एक मॅरिनेशन देणार आहे आणि ते फक्त थोड्याशा ऑइलमध्ये फ्राय करणार आहे. आणि थोडंसं व्हेजिटेबल्स असतील तर व्हेजिटेबल्स करा, किंवा तुम्हाला कोणतं सॉस बनवायचं असेल तर तुम्ही सॉस बरोबर सुद्धा करू शकता. सो इट्स लाईक अ प्लॅटर. सो आता मी ते बनवते. सकाळचं फिश ते तर आहेच, बट आता विचार केला की काहीतरी वेगळं बनवते, म्हणून मग आता होतं माझ्याकडे, म्हणून मग मी ते फटफट करते. पालकसुद्धा आहे, कारण काही दिवसांपूर्वी माहितीच असेल ग्रीन चिकन मी बनवलेलं. सो चलो लेट्स स्टार्ट. सो आता मी इथे पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यात थोडंसं तेल ॲड करणार आहे, जेणेकरून जे काही राईस होईल ते थोडंसं सुटसुटीत होईल. सॉल्ट, तांदूळ भिजवून ठेवले. सो ते आता आपल्याला ह्याला कुक करून घ्यायचं आहे. सो बेसिकली हा जो तुम्ही भांडं बघताय दिस इज लाईक अ स्ट्रेनर, म्हणजे जसं राईस होईल हे फक्त आपल्याला उलटं करायचं आहे पकडून, पाणी जेवढं आहे ते सगळं काही निघून जाईल. सो हे इंडस व्हॅलीचं आहे. सो जोपर्यंत ते राईस कुक होतं आहे तोपर्यंत मी हे चिकन मी अशा पद्धतीने कट केले. जर असं नाही केलं तर फक्त एक तुम्ही चिकन ब्रेस्टसुद्धा ठेवू शकता, तसंसुद्धा चांगलं. आणि त्याला थोडंसं मध्ये मध्ये कट करा. सो आता इथे सर्वात आधी मी टाकते गार्लिक पावडर. उप्स, जास्तच पडली माझ्याकडनं. सो गार्लिक चॉप करून सुद्धा तुम्ही टाकू शकतात, किंवा मग गार्लिक पावडर टाकू शकतात. युजली गार्लिक चॉप करून टाकलं ना तर ते गार्लिक असे सेपरेट होऊन जातात. सो गार्लिक पावडर असेल तर ते कसं व्यवस्थित बाइंड होऊन जातं, ते तुम्हाला इझिली कोणत्याही स्टोअरमध्ये मिळेल. त्यानंतर मी इथे ॲड करते मसाला. नॉर्मल आणि बेसिक मॅरिनेशन आहे जे आपल्या युजली घरात असतं तेच, मी काही वेगळं एक्स्ट्रा काही टाकणार नाही आहे. आणि हळद, तुमच्याकडे जर चिकन मसाला किंवा तंदुरी मसाला ते असेल तर तुम्ही ते पण टाकू शकतात. कसुरी मेथी ते सुद्धा ॲड करू शकतात. आणि मग मीठ. खूप सिंपल आणि फटाफट होणारी रेसिपी आहे. जे व्हेजिटेरियन असतील ते तुम्ही पनीरला असं मॅरिनेट करू शकतात आणि राईस सेम पद्धतीने करू शकतात. सो दिस इज नॉट फॉर द फर्स्ट टाइम की मी रेसिपी दाखवते, मी ह्याच्या आधी सुद्धा दाखवले. आता मी इथे लिंबू घेतले आणि लिंबू पिळते आणि ह्याला आपल्याला मॅरिनेट करत लाईक 15 मिनिट्ससाठी ठेवायचं आहे. थोड्याशा तेलावरती आपल्याला हे शालो फ्राय करायचं. प्रॉपर मॅरिनेशन झाल्यानंतर मी चिकनला तेलावरती फ्राय करत ठेवलं. त्यानंतर मी ते तेलावरती गार्लिक टाकले, जी पालकची पेस्ट होती ती टाकले, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात आपला जो राईस होता तो टाकलाय. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. जर तुमच्याकडे असेल तर ते नक्कीच टाका. मीठ टाका आणि थोड्या वेळ तिला झाकून ठेवा. त्यानंतर मी इकडे व्हाईट सॉस बनवते. बटरवरती गार्लिक टाकले, थोडासा मैदा टाकले, त्याला थोडंसं हलवून घ्या. त्यानंतर त्याच्यात दूध टाका, चीज टाका, थोडंसं सॉल्ट टाका, चिली फ्लेक्स ऑरिगॅनो असेल तर ते सुद्धा चालेल. आणि फायनली मी इथे प्लेटिंग म्हणजे केलेली आहे आणि इट वॉज यम. नक्की ट्राय करा. सो मस्त रेसिपी झाली. सो जो सॉस मी नंतर बनवला तो अजिबात बनवण्याचा प्लॅन नव्हता, बट देन आय थॉट की राईस जेव्हा आपला जो पालक राईस आहे ना तो थोडा नाही बोलत थोडासा ड्राय होतो. चिकन पण मी फक्त थोडंसं त्याला फ्राय केलेलं, म्हणून मग काहीतरी असं लिक्विडी पाहिजे ना, म्हणून मग थोडासा व्हाईट सॉस मी बनवला. आणि माझ्याकडे यावेळेस काहीच व्हेजिटेबल्स नव्हते, भाज्या नव्हत्या. मग त्यात आपण कॅप्सिकम किंवा स्वीट कॉर्न किंवा गाजर, मग बेबी कॉर्न, मग ब्रोकली नाहीतर झुकिनी, ह्या सगळ्या काही गोष्टी पण मस्त लागतात. सो नक्की तुम्ही ट्राय करा. आणि आता वाजले आहेत 11:15. आय नो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही काही जास्त शूट नाही केलेलं आहे, बट कालचा ब्लॉग जेव्हा टाकला तेव्हा खूप लोकांनी खूप छान छान काइंड वर्ड्स बोलले. आणि आय नो की आपल्या सगळ्यांनाच दुःख झालं आहे, कारण जे काही घडतं आहे आजूबाजूला, म्हणजे मी सनीला दुपारी तेच म्हणत होती, आता आपण इथे झोपलो होत सनी, आणि
आपण आपल्या घरात सुद्धा सेफ नाही आहोत, वरतून काय पडेल आपल्याला नाही माहिती आहे. म्हणजे नाही असं व्हायला पाहिजे, बट खरंच म्हणते आपण ॲक्च्युली कुठेच सेफ नाही आहोत. किंवा आपण जे म्हणतो ना की चल जाऊ दे उद्या करू, चल नाही तर जाऊ दे उद्या इकडे जाऊया, आहे ना अजून पूर्ण आयुष्य आहे. कुठे आयुष्य? जे लोक गेली त्यांना तर माहीत सुद्धा नव्हतं की त्यांच्याबरोबर हे सगळं काही गोष्टी घडणार आहेत. सो जे म्हणतात ना नेहमी की उद्या करू, नंतर करू, कधी तर नंतर जाऊ, आलंय मनात करून टाका. फॅमिलीबरोबर मस्त टाइम स्पेंड करा, कारण उद्याचं काही सांगता नाहीत. उद्या माझी स्कूल आहे, कारण फादर्स डे मी बनवले कार्ड, मी सगळं रेडी केलंय. काय रेडी केलंय तू? ते तुम्हाला दाखव अंजा. सो नाईसाने काय बनवलं मला माहित नाही. कुठे देणार आहे तू? बाबांना देणार आहे उद्या? पण फादर्स डे परवा आहे बाबू. उद्या सॅटरडे. नाईसाने बघा माझे कपडे घातलेत, कारण तिला तिचा गाऊन घालायचा नाहीये. माझा शर्ट घातले बोलते सॉफ्ट. तू उद्या स्कूलमध्ये चालली, आय नो. नाईसा एक्झॅक्टली या बाबतीत सनीसारखी आहे, कारण ते बघा तिने सगळं काही उद्याचं तिने काढून ठेवले. तिला कोणतं हेअर बेल्ट घालायचंय, मग ती छोटीशी बॅग घेऊन जाणार आहे, कपडे कोणते घालायचे. पण तो बाबांचा काढ ना, आपण परवा देऊया का? परवा आहे संडेला फादर्स डे असतं, पण तुझे स्कूल संडेला नाही बोलवू शकत ना ते, म्हणून मग ते तुला सॅटर्डेला उद्या बोलवतायत आणि मग उद्या तुमचं सेलिब्रेशन होणार. नको येऊ का? तर तो जो कार्ड आहे ना तो आपण संडेला देऊ ना, सरप्राईज. हा तो मॅमला गिफ्ट दे, पण ते बाबांचं गिफ्ट ठेव जा तिकडे. बिचारी दर दिवशी काढते. सो युजली फादर्स डे जे आहे ते जूनच्या 3rd संडेला येतं. म्हणजे जूनमध्ये जो पण 3rd संडे येईल ना, 3rd वीक मधला संडे, तेव्हाच फादर्स डे सेलिब्रेट केलं जातं. त्याला असं एक पर्टिक्युलर डेट नाही आहे, जसं की मदर्स डे 2nd वीक ऑफ संडेला येतं. सो काय नाही, मोबाईल ओपन केलं की सगळं काही हेच बघायला मिळतं आहे. सो चला हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. भेटूया पण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.